आणि आता पुढची बातमी पाहूयात। राज्यातील तरुणांसाठी सर्वात मोठी बातमी आहे। राज्यामध्ये तब्बल 17,471 पदांची पोलीस भरती करण्यात येणार आहे। पोलीस भरती 100% करण्यास वित्त विभागाने मंजुरी दिलेली आहे। इतर विभागांना फक्त 50% पदांची भरती करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। वेदांत, राज्यातील हजारो तरुण या पोलीस भरतीची वाट बघतात आणि याच पोलीस भरतीला आता वित्त विभागाने मंजुरी दिलेली आहे। 100% पोलीस भरती केली जाणार असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि जसं तू सांगितलंस की 17,471 पदं, ज्यामध्ये पोलीस शिपाई चालक, त्यासोबतच सशस्त्र शिपाई, पोलीस शिपाई, कारागृह शिपाई, बँड्समॅन अशा प्रकारचे हे सगळे पदं असणार आहेत। आणि ज्यामध्ये आपण बघितलं होतं की मागच्या वर्षी साधारणपणे मुंबईमध्ये 3,000 कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्याचा नियोजन गृह विभागाचं होतं, मात्र त्यानंतर वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर अशा प्रकारे मोठी भरती 17,000पेक्षा जास्त पदांची ही भरती केली जाणार आहे। आता वित्त विभागाने मंजुरी दिल्यानंतर पुढची जी प्रक्रिया असणार आहे, गृह विभाग या सगळ्याची प्रक्रिया म्हणजे ही पदभरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे। त्याचा थोड्या लवकरच वेळापत्रक सुद्धा जारी केलं जाणार आहे। मागच्या अधिवेशनामध्ये जी माहिती गृह विभागाकडून देण्यात आली होती, साधारणपणे आतापर्यंत 26,600पेक्षा अधिक पोलीस शिपायांची पदं भरली गेली होती आणि त्यानंतर आता ही सगळ्यात मोठी भरती होताना पाहायला मिळते। त्यामुळे जे तरुण पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि भरती प्रक्रियेचे जेव्हा वेळापत्रक जारी होईल त्यानुसार त्यांना आता नियोजन सुद्धा करायचं आहे। अमोल, वेदांत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।